खरं तर सगळ्यांची मी पहिल्यांदा माफी मागतो ज्यांनी ज्यांनी विचारलं होतं. 1-1.5-2 महिने झाले परंतु हा व्हिडिओ बनवण्याचा योग येत नव्हता. हा व्हिडिओ लवकरात लवकर पोस्ट होईल. याचे 1-2 भाग आहेत. गेल्या खूप दिवसांपासून असं एक विचारणं सगळीकडून होत होतं की अभ्यासनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्यासाठी कोणती पुस्तकं वापरली जावीत. अनेक जणांचे डीएम्स, पर्सनली इंस्टाग्रामला डीएम्स येत होते, फेसबुकला अनेक जणांचे मेसेजेस येत होते, व्हिडिओ खाली काही कमेंट्स देखील येत होत्या की तुम्ही नेमकी पुस्तकं कोणती वाचताय. त्यासाठी ही सगळी पुस्तकं आणि अतिशय 8-15 दिवस याचा मी विचार केला की नेमकी कोणतं पुस्तक वाचकांसमोर आणावं. मी जी सुरुवातीच्या काळात काही चुकीची पुस्तकं वाचली त्यामुळं माझं जे कन्फ्युजन झालं होतं ते कशा पद्धतीनं तुमचं होणार नाही याची काळजी घेऊन या पुस्तकांची लिस्ट मी तुमच्यासमोर आणलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकांचं, त्यांच्या आयुष्याचं संपूर्ण वाचन करायचं असेल तशाच पद्धतीची सुंदर अशी ज्याच्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचं ऑथेंटिक चरित्र आपल्याला सापडेल असे काही पुस्तकं, जवळजवळ 1000 पुस्तकांच्या संग्रहातून ही काही पुस्तकं अतिशय निवडक पद्धतीनं काढलेली आहेत. त्यातलं आता पहिलं पुस्तक माझ्या आवडीचं आहे ते म्हणजे वेद महामानवाचा. खरं तर तुम्हाला स्क्रीनवरती हे दिसत असेल. वेद महामानवाचा या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर श्रीनिवास सामंत. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक लढाई असेल, त्यामध्ये असलेला वापरलेला गनिमी कावा असेल, तो यांनी अतिशय सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. आणि त्याही पुढे जाऊन हे सांगतात की समजा आता पुरंदरची लढाई आहे, पुरंदरची लढाई झाली, पुरंदरचा तह झाला, मग त्या पुरंदरच्या तहाची कलम इथपर्यंत तर त्यांनी सगळी पार्श्वभूमी सांगितली, परंतु पुरंदरच्या तहाच्या त्या लढाईचं महत्व नेमकी काय हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि याच्याही पलीकडं आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जावरती अशी कोणती घटना घडली होती का याचंही महत्व ते सांगतात. जसं की पावनखिंडीची लढाई ही एका ठिकाणी झाली, परंतु तशाच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय जगतामध्ये थर्मोपायलीची खिंड ही लढवली गेली याचे उल्लेख आपल्याला या पुस्तकामध्ये मिळतात. अशा पद्धतीची अनेक सुंदर सुंदर उदाहरणं आहे. नक्की हे पुस्तक घ्या. याची लिंक मी खाली DM मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. हे पुस्तक तसं वाचायला सोपं आहे. यानंतर आपण पुढच्या पुस्तकाकडे जाऊया. याच्यानंतर माझ्या आवडीचं सगळ्यात सुंदर पुस्तक, याचे 2 खंड आहेत, ते म्हणजे शककर्ते शिवराय तुमचे आमचे लाडके विजयराव देशमुख. मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अभंग लिहिलाय. तो अभंग ज्यांनी कुणी शोधला असेल तर त्या माणसाचं नाव विजयराव देशमुख. यांनी हा अभंग तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालय इथं शोधला आणि आपल्या समोर आणला. नाशिवंत सुखासाठी अंतरला जगजेठी, नाही नाही या ते गोडी, लक्ष 84ची जोडी. मनुष्य जन्म गेल्या वारे, काय करशील बारे, शिवराजे सांगे जना, म्या तो सोडीली वासना. असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभंग या विजयराव देशमुखांनी शोधलाय आणि अशा प्रकारचं बरंचसं संशोधन त्यांनी केलेलं आहे. आता हा जो पहिला भाग आहे, हा पहिला भाग आणि हा उत्तरार्धाचा दुसरा भाग, असे 2 भाग या पुस्तकाचे आहेत. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं आपलं हे राज्य चालवलं ते अत्यंत सोप्या भाषेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. आणि प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी, अर्थातच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यांनी एक संदर्भाची लिस्ट दिलेली आहे आणि प्रत्येक वाक्याला वरती अंकामध्ये 1 अंक 2 अंक असं करून ती लिस्ट शेवटी दिलेली आहे. ती आपल्याला तत्कालीन संदर्भांकडे घेऊन जाते. त्यामुळे हे 2 पुस्तकं फार महत्वाची, खूप सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आपण याची ही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. आपण करतोय असं की सोप्याकडून थोडंसं पुढे पुढे एक्सपर्ट लेवलला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास कसा करायचा तशा पद्धतीने आपण पुढे जातोय. आता माझं त्याच्या पुढचं सगळ्यात आवडीचे लेखक आणि इतिहासाच्या जगतामधील सगळ्यात सर्वश्रेष्ठ, डाव्यांना आणि उजव्यांनाही सर्वश्रेष्ठ मानले जाणारे एक इतिहास संशोधक ज्यांचं आत्ताच दुर्दैवानं निधन झालं, ते म्हणजे गजाननराव भास्कर मेहेंदळे, अर्थात मेहेंदळे सर यांचं हे श्री राजा शिवछत्रपती हे पुस्तक. खरं म्हणजे आता याचे इथं तुम्ही पाहत असाल तर याचे माझ्याकडे 2 खंड आहेत, परंतु हे पुस्तक मात्र एकच आहे म्हणजे एवढंच फक्त पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये फक्त अफजल खानाच्या पर्यंतचा भाग गजानन मेहेंदळे यांनी पूर्ण केलाय. मग तुम्ही विचाराल हे काय आहे? हा नुसता परिशिष्टाचा भाग आहे मित्रांनो.
प्रत्येक पुस्तकाचा एखादा क्रिटिकल टॉपिक असेल, एखादा महत्वाचा टॉपिक असेल, तर तो महत्वाचा टॉपिक त्यांनी याच्यामध्ये एक्सप्लेन केलाय. ही 2 पुस्तकं म्हणजे तुम्हाला मुघल दरबाराचा अभ्यास करायचा असेल त्याचेही खूप सुंदर संदर्भ इथं आहेत. शहाजीराजांचा अभ्यास करायचा असेल तर त्याचेही अत्यंत सुंदर संदर्भ या ठिकाणी आहेत. फार न बोलता याचीही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आणि आता आपण पुढच्या पुस्तकाकडे जाऊया. आता ही सगळी पुस्तकं जी आपण वाचू शकतो, जी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण वाचू शकतो, जी अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्याला त्यांचं विवेचन एवढं जड जाणार नाही असं आहे. आता पुढचं पुस्तक थोडंसं ज्यावेळी तुम्ही ही पुस्तकं वाचून एक्सपर्ट लेवलला जाल त्यावेळी हे शिवचरित्र जे सगळ्यांचे लाडके आतापर्यंत झालेल्या सगळ्या महत्वाच्या इतिहासकारांपैकी टॉप 10 मधले इतिहासकार जे आहेत वासी बेंद्रे यांचं हे शिवचरित्र आहे. याचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग आहेत. तर या शिवचरित्रामध्ये वासी बेंद्रे यांनी प्रत्येक बखरीचा उल्लेख म्हणजे शेडगावकर बखर असेल, 91 कलमी बखर असेल, सभासद बखर असेल, त्यावेळची इंग्रजांची पत्र असतील, डचांची पत्र असतील, मग मुंबईकर इंग्रज, कारवारकर इंग्रज, सुरतकर इंग्रज हे असेल, त्यानंतर पोर्तुगीजांची पत्र असतील, त्यांचे उल्लेख असतील, हे सुद्धा अत्यंत डिटेल पद्धतीनं त्यांनी यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक महत्वाचं. हे पुस्तक आपण बाजूला ठेवूया. हा त्याचा उत्तरार्ध आहे. आता या उत्तरार्धाची सुरुवातच होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकापासून. म्हणजे आपण जो राजाभिषेकाचा व्हिडिओ बनवला त्याला महत्वाचे संदर्भ वासी बेंद्र्यांचे आहेत. आणि वासी बेंद्र्यांचं सगळ्यात महत्वाचं उल्लेख तुम्हाला सांगायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं ऑथेंटिक चित्र हे कुणी शोधलं असेल तर ते आहेत वासी बेंद्रे. यामुळं ही माणसं खूप महत्वाची आहेत. अशा पद्धतीनं ही 4 पुस्तकं मी आज तुमच्या समोर आणली. खरं म्हणजे मगाशी पुस्तकांची किंमत सांगायची राहून गेली. पुस्तकं ही अमूल्य असतात, परंतु तरी सुद्धा मी पुस्तकांची किंमत तुम्हाला सांगतो. जे आपण वासी बेंद्रांचं शिवचरित्र पाहिलं ते हे जे 2 खंड आहेत त्या 2 खंडांची किंमत आहे 2400 रुपये. जे आता पुन्हा त्यांनी नवीन प्रकाशन केलेलं आहे. मराठी देशा फाउंडेशनचं हे पुस्तक त्यांनी आता नवीन प्रकाशित केलं आहे. त्याची किंमत 2400 रुपये आहे. यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं की माझे आवडते लेखक विजयराव देशमुख ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभंग शोधला ते हे शककर्ते शिवराय. या पुस्तकाची या 2ही खंडांची, हे 2 खंड आहेत, या 2ही खंडांची किंमत ही जी आहे ही आहे 1800 रुपये. 2ही खंड 1800 रुपयाला आहेत. मला वाटतं की एखाद्या दिवाळीला आपण ड्रेस कमी घेतला, एखाद्या दिवाळीला एखादा फटाका कमी फोडला तर कदाचित ही पुस्तकं त्यामध्ये येऊन जातील. त्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे ते आहे वेद महामानवाचा श्रीनिवास सामंतांचं छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं सगळ्यात सुंदर लेखन यांनी केलेलं आहे. याची किंमत पाहायची झाली तर याची किंमत आहे 600 रुपये. खूप सुंदर पुस्तक आहे. हेही तुम्ही नक्कीच घ्या. म्हणजे मला तर वाटतं ही 3 पुस्तकं म्हणजे हे 2 खंड आणि हे 1 पुस्तक, ही 2 पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजेत. आता यानंतर मेहेंदळे सरांचं हे जे शिवचरित्र आहे हे श्री राजा शिवछत्रपती, याचे 2 भाग आहेत. याची किंमत ही ज्यावेळी मी विकत घेतलं त्यावेळेस याची किंमत 2ही खंडांची मिळून 3500 रुपये याची किंमत होते. आत्ता सध्या प्राइस वाढल्या असतील. हे मी जवळजवळ एक 6-7 वर्षांपूर्वी ही पुस्तकं विकत घेतली होती. अशा पद्धतीनं याची सगळ्याची किंमत आहे. पुस्तकाची किंमत ही पुन्हा एकदा सांगतो मी अमूल्य असते. ज्यावेळी तुम्ही स्वतः विकत घ्याल आणि तुमचे नोटेशन्स त्या पुस्तकाला तुम्ही त्यावेळी कराल त्यावेळी ते अमूल्य होऊन जाईल, याची काळजी घ्या. शेवटी पुस्तकं वाचत राहा, वाचाल तर वाचाल. आणि या सगळ्याच्या लिंक्स मी आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये, इतिहास गवा आहे हे आपलं चॅनल आणि त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे. आता ही मी एक छत्रपती शिवाजी महाराजांची सोप्या भाषेतली जी पुस्तकं आहेत ती तुम्हाला वाचता येतील अशा पद्धतीनं मी तुम्हाला सगळी सांगितली. याही पलीकडे तुम्हाला आणखीन त्याचा काही अभ्यास करायचा असेल तर तुम्ही कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, एखाद्या विषयाचा तुम्हाला बारीक अभ्यास करायचा असेल तर तुम्ही कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत हे तुम्ही कमेंटमध्ये लिहा. त्याच्या पद्धतीचं उत्तर देण्याचं मी नक्कीच प्रयत्न करेल. त्याच्याविषयी एखादा व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की खऱ्या अर्थानं पुस्तकं ही कुणाकडे शक्यतो
मागू नका. कारण कसं असतं की एखाद्या माणसानं आपल्या पगारातला एक थोडासा भाग बाजूला ठेवून तुटपुंजा एखादा शर्ट कधीतरी कमी विकत घेतला असेल, एखाद्या वेळचं जेवण कधीतरी कमी केलं असेल, परंतु ती पुस्तकं घेतलेली असतात. हे मी माझ्याबाबत सांगत नाही, हे मी खूप जणांच्या बाबत सांगतो. दुसऱ्याला पुस्तक दिलं की ते पुन्हा येत नाही. अशा अनेक पुस्तकांना आमच्या घरातून पाय फुटले, ते पुन्हा आलेच नाहीत. परंतु आता एखादा व्हिडिओ बनवायचा, म्हणजे व्हिडिओ बनवणं तर आत्ता सुरू केलं आहे, परंतु खूप आधीपासून जसं कळायला लागलं आहे तेव्हापासून लहान लहान शिवाजी महाराजांचे कॉमिक्स असतील तिथून वाचन चालू झालं. परंतु आजही एखादा व्हिडिओ बनवायचा असेल तर एवढी सगळी ग्रंथसंपदा, ही तर निवडक पुस्तकं आहेत, याही पलीकडे जाऊन अनेक पुस्तकं रेफर करायला लागतात. त्याचे नोटेशन्स असतात. पुस्तकातला जो कोरा कॉलम असतो तो नोटेशनसाठीच असतो. तुम्हीही पुस्तक विकत घेतलं तर तिथं नोटेशन नक्की करा. पुस्तक हे अगदी म्हणजे सगळ्यात आवडतं पुस्तक कोणतं, तर ते वाचून वाचून खराब झालं ते सगळ्यात आवडतं पुस्तक असं मानलं जातं. तर आता हे तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगतो. आता हे शककर्ते शिवराय पुस्तक आहे. यामध्ये बघा की प्रत्येक मुद्द्याचं नोटेशन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आता मातृपितृभक्त छत्रपती शिवाजी महाराज, राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम नंतर पुन्हा वापरली. हे जे छोटे छोटे नोटेशन्स असतील, हे नोटेशन्स तुम्ही तुमच्या पुस्तकात करा. म्हणजे नंतर पुस्तक वाचताना आपल्याला ते पुन्हा वाचायची गरज पडत नाही. तेवढा मुद्दा वाचला की समजून जातं. तुम्हीही अशा पद्धतीनं अभ्यास करा. इतिहासाचा अभ्यास कसा करावा यासाठी आपण ही सिरीज करतोय. याही पलीकडे अनेक पुस्तकं आहेत, अनेक सुंदर सुंदर पुस्तकं आहेत. किंवा तत्कालीन सभासद बखर असेल, शेटगावकर बखर असेल यांचा किंवा इंग्रजांच्या पत्रांचा अभ्यास करायचा असेल तर त्यांच्याविषयीचीही अनेक पुस्तकं आहेत. तशा पद्धतीनं तुम्हाला जी पुस्तकं हवी आहेत त्याच्याविषयी कमेंट करा, त्याच्याविषयी आपण एखादा व्हिडिओ नक्कीच बनवूया. आत्तापर्यंत तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतर झाकोनी असावे, प्रकट होऊन नासावे बरे नव्हे. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला कोणती पुस्तकं हवी आहेत, तुम्ही कशाबद्दल वाचतायत, नक्की कमेंट करा.